नमस्कार, स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते। या व्हिडिओमध्ये आपण एक सक्सेस स्टोरी बघणार आहोत। ते सक्सेस स्टोरी तुम्ही ऐकलं तर तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या अडचणी खूप कमी आहेत। ह्या सरांनी तर किती अडचणीतून ते यश संपादन केलं। तर बघा, MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदासाठी 2023ची जाहिरात होती। त्या द्वारे ते एक्झाम देऊन मुलाखत देऊन महाराष्ट्रातून ST प्रवर्गातून फर्स्ट रँक मिळवले आहे। त्या सरांचं नाव आहे नंदकिशोर तुळशीराम भुटके सर। तर ह्या व्हिडिओमध्ये जे सर दिसत आहे त्या सरांचं नाव काय आहे? त्या नंदकिशोर तुळशीराम भुटके सर हे वाशिमचे आहेत। बघा, व त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांनी कशा पद्धतीनं शिक्षण पूर्ण केलं, कोणते कोणते पद मिळवले आणि आणि आता ह्या पदापर्यंत कसे पोहोचले ते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ते वर्ग 3रीत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि 9वीत असताना त्यांच्या आईचे निधन झाले। म्हणजे सरांना आई वडील नाही आहेत। तर त्यांचं मग शिक्षण त्यांच्या मामांनी केलं। 10वीमध्ये त्यांना 84.18% गुण आहेत, पण पैशाअभावी त्यांना सायन्स विज्ञान शाखेमध्ये ॲडमिशन घेता आले नाही, म्हणून ते शिक्षण थांबवलं नाही त्यांनी। तर ते 12वी आर्टमधून केले त्यांनी। आर्ट कला शाखेतून 12वी पूर्ण केले। 12वीमध्ये त्यांना 82.15% गुण आहेत। तर त्यामध्ये पण तेच अडचण आली, पैशाअभावी त्यांना DED करता आलं नाही। मग काय तर कापूस दाबणी शेतातील काम करून त्यांनी आपलं पुढचं शिक्षण आहे ते सुरू ठेवलेलं आहे। आणि त्यांनी जे ग्रॅज्युएशनचे शिक्षण आहे BA वगैरे BAच केलं सरांनी। BA मुक्त विद्यापीठातून केलं आणि BA सेकंड इयरला असताना मुक्त विद्यापीठातलं BA सेकंड इयरला असताना वयाच्या 21व्या वर्षी सर आरोग्य सेवक या गव्हर्नमेंटच्या जॉबला लागले ते 21व्या वर्षी। आणि त्याआधीसुद्धा ते 5 ठिकाणी वेटिंगवर होते। तर बघा, त्यांचं शिक्षण मुक्त विद्यापीठातून केलं। मग नंतर ते आरोग्य सेवक या पदावर असताना त्यांनी अभ्यास थांबवला नाही। अभ्यास सुरू होता सरांचा, अभ्यास सुरू होता। त्यामध्ये ते महिला बाल विकास अधिकारी वगैरे पदांचा MPSCद्वारे होणाऱ्या एक्झाम सगळ्या एक्झाम सर देत होते। आणि आता ते कोरोना काळामध्ये सुद्धा सरांनी वयाने ते सर खूप लहान आहेत तरी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक चांगला उपक्रम सुरू केला होती व्हॉट्सअपला, की ते विद्यार्थ्यांकडून टेस्ट स्वरूपामध्ये रोज टेस्ट वगैरे घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना टार्गेट द्यायचे की एवढा अभ्यास एवढा करा, ह्या विषयाच्या एवढे प्रश्न तयार करून ठेवा एवढे। तर सरांची आणि आमची ओळख तशा पद्धतीनं झाली होती की त्यांनी महिला बाल विकास अधिकारी या पदासाठी आमच्याकडून खूप चांगल्या पद्धतीनं तयारी करून घेतलं होतं। बघा, कसं कोणी व्यक्ती वयाने वगैरे मोठा होत नसतो। आपल्यामध्ये जे गुण असतात, आपल्यामध्ये जे क्षमता असतात ते आपल्यापर्यंत ते ओळख करून देतच असतात। आपल्या कसं म्हणतात, जे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही, तशा पद्धतीने आहे। बाबासाहेबांनी सांगितले, जर आपली परिस्थिती बदलवायची असेल तर शिक्षण हा एक असा शस्त्र आहे की तुम्ही त्याचा उपयोग कराच। आणि तशाच पद्धतीने सरांनी शिक्षण हा शस्त्र सोबत ठेवून आपलं हे कार्य करत राहिलं। आणि ते आरोग्य सेवक या पदावर असताना सुद्धा सरांचा अभ्यास सुरू होता। सरांचा अभ्यास खूप झालेला होता। तर मग नंतर त्यांचं बघा 2022मध्ये त्यांनी लग्न केलं म्हणून अभ्यास सोडलं नाही, तरी त्यांचा सुरूच होता। त्याआधी बरोबर आहे, लग्नाच्या आधी त्यांनी 4 MPSC गट गट क संयुक्त जे गट क चे कर टॅक्स आहे, लिपिक आहे, अशा 4 मुख्य परीक्षा आणि गट ब च्या 3 मुख्य परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत। त्यामध्ये क्लर्क अँड टॅक्सला लीड असून सुद्धा त्यांनी स्किल टेस्ट दिली नव्हती, त्यामुळे त्यामध्ये ते झालं नाही। नंतर सरांचं सेकंड इयरला असतानाच ते ग्रामसेवक आरोग्य सेवक झाले होते, त्यामुळे त्यांचे ग्रॅज्युएशन थांबलं होतं। तर नंतर त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले। नंतर मग MA समाजशास्त्र पण पूर्ण केले। नंतर त्यांनी महाराष्ट्र सेट परीक्षासुद्धा 2023ला पास केलेली आहे।
आणि 2024मध्ये जे तलाठी भरती झाली त्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये ते ST प्रवर्गातून ST मेल रँकमध्ये फर्स्ट होते आणि महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी ह्या पदावर ते काम करत होते आणि त्या पदावर काम करत असतानाच म्हणजे ते अभ्यास त्यांचा कंटिन्यू सुरू होता ना. असंच म्हणजे इतर म्हणजे सगळ्याच एक्झामचं फॉर्म त्यांचं भरलेलं होतं. त्यामध्ये इतर मागास वर्ग बहुजन कल्याण अधिकारी या पदाचं फॉर्म होतं. MPSC राज्यसेवा सगळ्याच एक्झामचं होतं. तर त्यामध्ये त्यांनी जे इतर मागास बहुजन कल्याण समाज कल्याण इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी क्लास 2 आहे. त्यामध्ये फायनल पोस्ट 1 मार्काने त्यांच्या राहिली. त्या सरांनी मुलाखत वगैरे पण दिली. 1 मार्कासाठी त्यांचा तो रिझल्ट राहिला होता. पण लगेच 15 दिवसांनी समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल लागला. तर त्यामध्ये सुद्धा ते मुलाखतीसाठी पात्र ठरले आणि मुलाखत त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करून ते महाराष्ट्रामध्ये ST प्रवर्गातून प्रथम रँक मिळवून समाज कल्याण अधिकारी ही पोस्ट त्यांनी मिळवली आहे. बघा, हिंमत होतात आणि प्रत्येक यशाच्या मागे मेहनतीचा इतिहास असतो. ते सरांची पार्श्वभूमी बघितली तर म्हणजे किती प्रतिकूल परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये म्हणजे असे किती असं म्हणजे तरी 60-70% लोक आहेत की शिक्षण थांबवून आणि देतात आणि सामान्य आयुष्य जगतात. पण त्या सरांनी ते आयुष्य त्यांनी बदलवले. कारण बघा, आयुष्यामध्ये कसं म्हणजे म्हणजे दिवस हे प्रत्येकांचे पलटत असतात. थोडी सहनशक्ती ठेवावी लागते. आज जी ती परिस्थिती त्यांची राहिलेली नाही. सरांनी म्हणजे किती म्हणजे मोठी मजल गाठलेली आहे. ते कोणत्या परिस्थितीतून आलेले आहेत. एकदम सामान्याचे प्रतिनिधित्व करणारे सर आहेत. आणि एवढं असताना म्हणजे ते कोरोना काळामध्ये त्या सरांनी म्हणजे जे उपक्रम चालवलं होतं त्यांनी व्हॉट्सअपला म्हणजे टेस्ट वगैरे घ्यायचं. ते सगळं फ्रीमध्ये सर म्हणजे सगळे प्रश्न वगैरे काढायचे आणि विद्यार्थ्यांना म्हणजे तसे टार्गेट द्यायचे. असे आमचं म्हणजे 7 लोकांचा असं ग्रुप होता. ते 7मधून प्रत्येकजण 15-15 प्रश्न काढत होते. अशा पद्धतीनं तो अभ्यास करण्याचं एक त्यांनी म्हणजे सुरू केलं होतं. आणि तो खरंच खूप म्हणजे चांगला उपक्रम होता. त्यामुळे अभ्यासाला ब्रेक पडला नाही, तर ते अभ्यास कंटिन्यू सुरू राहिले. तर अशा पद्धतीने सरांचा असा प्रेरणादायी प्रवास आहे. आणि सर एवढ्यावरच थांबले नाही, तर क्लास 1साठी सरांचा अभ्यास पुढे चालू आहे. आणि तुम्ही पण ह्याकडून म्हणजे याच्यातून शिका की तुमच्या समस्या काही म्हणजे अशा मोठ्या नाही आहेत. प्रत्येक समस्येवर उपाय आहे, त्यातून मार्ग आहे. तुम्ही स्वतःला विचारा, त्यावर तुम्हाला नक्कीच मार्ग दिसेल. त्यामुळे असं हार मानून वगैरे थांबायचं नाही. तर जे तुम्ही म्हणजे जे स्वप्न ठरवलं आहे, जिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. एक दिवस नक्कीच तुमच्या म्हणजे तुम्ही जे गोल ठरवले आहे तेपर्यंत तुम्हाला एक दिवस नक्कीच घेऊन जाईल. तर सरांनी समाज कल्याण अधिकारी ही पोस्ट मिळवून म्हणजे सगळ्यांसाठी एक म्हणजे कौतुकाचं दिलेलं आहे. कौतुकच आहे. किती कौतुक करावं तेवढं, कारण सरांची वयसुद्धा खूप कमी आहे. 1996चा सरांचा जन्म आहे. एवढ्या कमी वयामध्ये एवढी मॅच्युरिटी येते म्हणजे मला तर खूपच म्हणजे वाटते की खरंच बापरे. कारण एवढं म्हणजे करणं कठीण असते. आणि मुलांना एकदा म्हणजे पैसा कवडी सगळ्या गोष्टी आल्या की ह्या गोष्टीकडे म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात वगैरे. पण सरांनी तसं केलं नाही. सरांनी अभ्यास केला आणि व्यवस्थित म्हणजे सगळं पोस्ट मिळवलं आणि सगळ्यांसाठी ते रोल मॉडेल ठरलेले आहे. तर आणि त्यांच्या पत्नीसुद्धा गव्हर्मेंट जॉबलाच आहेत. त्यांचं पण सहकार्य त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मिळत असते. त्यामुळे ते एवढं म्हणजे करू शकले आहे. त्यांचा भाऊ आहे, त्यांच्या मामा मामी आहेत. अशा पद्धतीचं त्यांचं कुटुंब आहे. तर खूप चांगल्या पद्धतीनं सरांनी म्हणजे एका ग्रामीण भागामधून मधले असून सुद्धा सरांनी एवढं चांगल्या पद्धतीनं केलं आहे की खूप म्हणजे प्रशंसनीय आहे. तर तुम्हाला सुद्धा यातून प्रेरणा मिळेल. सरांचं खूप खूप अभिनंदन. हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.